हॅलो हॅलो आपल्या इथे अक्षय कुंभार म्हणून प्रतिनिधी आले आहेत ते फार्मर फॉर फॉरेस्टचे प्रतिनिधी आहेत. ते आपल्याला आपल्या गावासाठी जे फळबाग लागवड आहे आणि त्यांची संस्था त्या फळबाग लागवडीसाठी काय मदत करते त्याचं मार्गदर्शन करणार आहेत. अक्षय कुंभार यांना विनंती आहे की त्यांनी मार्गदर्शन करावं. थँक्यू. नमस्कार, माझं नाव अक्षय कुंभार. मी फार्मर फॉर फॉरेस्ट या संस्थेतून आलो आहे. आमची NGO आहे, नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन. तर आम्ही महाराष्ट्रामध्ये 12 जिल्ह्यामध्ये काम करतो आणि महाराष्ट्राबाहेर एक 5 राज्यांमध्ये काम करतो. तर आम्ही शेतकऱ्यांना जास्त उत्पन्न यावं यासाठी त्यांची जी पडीक जमीन आहे त्यामध्ये फळझाड लावण्यासाठी मदत करतो. त्यामध्ये झाडं उपलब्ध करून देतो, ड्रीप देतात मटेरियल आणि बाकी खताचा पुरवठा आणि मार्गदर्शन राहतं आपलं. या व्यतिरिक्त आपण जे काय एलिफंट प्रोजेक्ट आमचा गडचिरोली चंद्रपूर या भागात चालतो, तसेच आपण तिथल्या शेतकऱ्यांची आदिवासी लोकांची पण मदत करतो. आणि बाहेर आपल्या शहरामध्ये बायोडायव्हर्सिटी पार्क आपण डेव्हलप करतो. यातून आपल्याला पर्यावरणाचा एक समतोल राखला जातो, यासाठी आपण काम करतो. तरी आपण आता आपल्या गावाची भौगोलिक परिस्थिती बघता आपल्याकडे सरांनी सांगितलं, अरुण मस्कर सरांनी, आता या उन्हाळ्यामध्ये जरी पाण्याची कमतरता बसते, इथला आपण म्हणजे मान्सूनचा एक पट्टा लक्षात घेता तिथे एवढी पाण्याची कमतरता बसते. यासाठी आपण जलतारा प्रकल्प जर राबवला, शेतालगत असेल, आपल्या बांधालगत असेल, तर आपल्याला पाण्याची कमतरता कधी भासणार नाही. आणि भविष्यात जर आपण विचार केला, कुणाला फळझाड लागवड करायची असेल, जास्तीत जास्त शेतकरी जर आपल्याला अवेलेबल झाले तर आपण शेतकऱ्यांना त्यांच्या प्लॉटमध्ये फळझाड लागवड करण्यासाठी मदत करू आपल्या संस्थेमार्फत, जेणेकरून त्यांना पर्यावरणाचा समतोल पण राखता येतील आणि शाश्वतरित्या उत्पन्न घेऊन त्यांना मदत पण होईल. एका प्रकारे ऊस जे आपलं नेहमीचं जे क्रॉपिंग पॅटर्न आहे त्याला आपण अल्टरनेट म्हणून फळझाड लागवड करू शकतो. हँगिंग लायब्ररी म्हणजे तरंगत ग्रंथालय, म्हणजे शाळेमध्ये असं पुस्तकं वगैरे तरंगणार आणि त्यातली पुस्तकं विद्यार्थ्यांनी घ्यायची, वाचायची, वाचून झाल्यावर पुन्हा त्यात ठेवायची.
अशा पद्धतीनं हँगिंग लायब्ररी हे गिफ्ट शाळेसाठी दिलेलं आहे. शाळेकडून त्यांचं खूप खूप आभार. सर चैन खोल. चैन चैन. सर सरांनी की सर स्वीकारा की तुम्ही. त्या जन्माचं काय केलं पाहिजे, आपलं मरावे परी कीर्तिरूपी ओरावे. आज त्याची कीर्ती दुमदुमते, त्याच्या जयंत्या साजऱ्या होतात आणि खेडोपाडी अशा ठिकाणी सुद्धा त्यांची जयंती साजरी होते. कौतुकास्पद आहे. आजचे बावळे म्हणतील राजे रजवाडे तुमचे, गडगड तुमचे, राजे आम्ही आता कशाला जगायचं, आमची बायका पुरा आम्ही उपाशी ठेवून आम्हाला आता जगायचं नाही. राजे आता आम्ही तराड पार्टीचे विराट मोर्चेकरी आहोत. आम्ही पूर्वीचे जे शुकालीन होते ते सैनिक नाही. आता आम्हाला एपीएलचं कार्ड टाकून बीपीएलच्या कार्ड मध्ये घ्या आणि बीपीएलच्या कार्ड मधून मूलभूत सुविधा द्या. आम्हाला लोकशाही पद्धत हवी आणि आम्हाला लोकशाही पद्धतीने जगायचं आहे. आताचे मावळे म्हणतील. कारण का आताच्या मावळ्यांना काय करायचंय, लोकशाही पद्धतीने लढाई करायची आहे. पण ती कशी, राजा तुम्हाला मतदारसंघ निवडा. ज्या मतदारसंघामधून खास मतदारसंघ तुम्ही निवडाल, त्या मतदारसंघामध्ये तुम्ही जो मतदारसंघातून तुम्ही निवडून याल, त्याच्यानंतर सुद्धा राजशाही पद्धती नको, लोकशाही पद्धतीने आम्हाला आमचं कार्य करू द्या. आजच्या शिवाजी महाराजांच्या काळामधलं महत्व राहिलेलं नाही. आज आपण प्रत्येक दान निशुल्क असावं, दानाला मोल नाही, निरपेक्ष दान असावं. आपण मतदान पैसे घेतो. लाचार झाली जनता, जनतेमध्ये आचरण भक्ती राहिली नाही. काय निवडणूक प्रक्रिया करताना सुद्धा निवडणूक लोकशाही पद्धतीने होत नाही, पैशाच्या जीवावर निवडून येतात. म्हणून एक वाक्य आहे, पूर्वजांच्या वैभवावर जीवन जगतो तो झाडाच्या फांद्याला फुलं न बघता झाडाच्या मुळाला फळ बघतो इतका शान असतो. पूर्वजांच्या वैभवावर लोक जगतायत, लक्षात ठेवा. पण खरा देव असेल तो गरीबात. गरिबी हा मनाचा मार्ग आहे, कोणाच्या चेहऱ्यावर गरीब लिहिलेलं नाही. मग ह्या गरीबातला त्या गरीबाला गोळी घ्यायला लागत नाही, त्याला जेवणाच्या अगोदर गोळी घ्यायला लागत नाही, झोपायची गोळी घ्यायला लागत नाही. तुमच्या सारखा सुखी प्राणी या जगात कोणी नाही. पैशा विना सुंदर जीवन जगता येतं. आज आपण पैशाच्या मागे लागतो. शिवाजी महाराजांच्या काळात काय पैसे होते? काही नाही. फक्त लढायचं आणि मरायचं इतकंच त्यांना माहिती होतं. त्यांनी कधी बघितलं नाही वेळ कुठली आहे, काय कुठला आहे, काय आहे, कसं काय जगायचं, कसं काय जायचं. भीती फेडायला असते. चांगल्या मर्दाला कधी भीती नसते. म्हणून मर्द मराठे मावळे होते आणि त्या मराठे मावळ्यांनी काय केलं, गडदुर्ग जिंकले. आणि गडदुर्ग जिंकत असताना त्यांनी कधी प्राणाची आहुती दिली. आणि आहुती देत असताना असे नरवीर तानाजी भारुसरे सारखे अनेक योद्धे जे समाजाला योगदान देऊन निघून गेले, पण त्याचं कार्य निघून गेलेलं नाही. म्हणून आपण काय केलं पाहिजे, ह्या मुलांना घडवलं पाहिजे, ह्याच्यात संस्कार दिले पाहिजे, त्याला अध्यात्म जोपासलं पाहिजे आणि आत्मा वचून आपण कार्य केलं पाहिजे. ह्या मुलांना घडवताना हे पिंड आहे, हा पिंड लहान आहे आणि ह्या पिंडाला आपण घडवताना आपण त्याची स्तुती केली पाहिजे, चांगलं केलं पाहिजे, चांगल्यासाठी त्याला योगदान दिलं पाहिजे आणि असं व्यासपीठ निर्माण करून दिलं पाहिजे. शाळेचा आपण उपक्रम कुठल्याही नाव न घेता सर्वांनी जेवढ्या शाळा आहेत कुठल्याही शाळेचा नामोल्लेख न करता हे कार्य करता अगदी उत्तम आहे. कारण नावासाठी लोक जगतात. आम्ही सांगितलं
आम्ही नावासाठी नाही तर नामासाठी जगणारी माणसं आहोत. म्हणून गगनगिरी महाराजांनी आम्हाला घडवलं आणि गगनगिरी महाराजांना आम्हाला काय केलं, शिकवण दिली. जागा जगा आणि जगू द्या. आज काय झाले, जीवनामध्ये प्रत्येकाला प्रपंच पाच तत्वच आहे आणि परमार्थ एक तत्वच आहे. शिवाजी महाराजांनी सुद्धा काय सांगितलं, लढावे तर शुभासारखे आणि जगावे तर वाघासारखे. कधी वाघ कधी मागे फरत नाही, तो जंगलात एकटाच असतो. तसे शिवाजी महाराजांचा सैनिक सुद्धा एकटा जरी असला तरी तो कधी घाबरला नाही गरिबांना. तो कधी माघार शब्द त्याच्या शब्दकोशात नव्हता. म्हणून अनेक मावळे वीरगतीला प्राप्त झाले. मावळ्यांनी आहुत्या दिल्या प्राणांच्या, पण माघार हे शब्द घेतला नाही. आज आपण त्या कलियुगामध्ये जगताना काय करतोय, तर आपण आपलं अस्तित्व विसरून जगलं पाहिजे. ते जगत नाही, माझं नामोन केलं नाही म्हणून त्या ठिकाणी उठून जाणारी लोक आहेत. एक खुर्ची आहे, त्या खुर्चीवरती बसण्यासाठी अनेकांचा ओढा असतो. त्या ठिकाणी बसावं वाटतं, काय मंत्रीपद गाजवावं वाटतं. पण लक्षात ठेवा, सर्वात सुखी असेल तर तुम्ही आम्ही आहोत. आज महाराजांनी सांगताना सांगितलं, डोंगरावरती घर बांधताना आनंदात मजा लोटा. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्यावेळी शिवाजी महाराजांचं सैनिक जात होता त्यावेळी मनोआज्ञा होती. लोक म्हणत होते, काय होते की बाबा गंजीच्या गवताच्या जाळत होत्या, घनदाट जंगल. अशा जंगलामधून परिक्रम करत असताना त्यावेळी मोबाईल होते का, नव्हते. पण मनोआज्ञा होती, मनोआज्ञा. म्हणजे आज जे मोबाईल तुमच्या बरोबर बोलतात तेच त्या ठिकाणी त्या सैनिकाकडे होतं. म्हणून पूर्वीपासून सैनिक काय करत होता, संत तुकाराम महाराज, तुमचे रामदास स्वामी, अशा संतांच्या मार्गात सैनिक होतं. आणि हा मार्ग इतका राजच होता, हे राज्य व्हावं स्त्रीची इच्छा होती. शिवाजी महाराजांनी कधी सांगितलं नाही. शिवाजी महाराजांनी सांगितलं फक्त आपल्याला गनिम दिसला पाहिजे आणि गरिबांसाठी आपण लढलं पाहिजे. मोगलांच्या चढ्या वाड्या होत्या, अनेक मंदिरं उद्ध्वस्त केली, हिंदू धर्म संपत आला होता. पण अशा वेळी परमेश्वराची साक्ष म्हणून शिवछत्रपती जन्माला आले. 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये न पुसून टाकणारा इतिहास झाला आणि तो आज इतिहास न पुसण्यासारखा आहे. आज सुद्धा त्याच्या इतिहासाची पुनरावृत्ती झालीच पाहिजे, कारण ह्या मुलांना घडवण्यासाठी इतिहासच कारणीभूत होईल. आजचं बघितलं तर तुम्ही प्रत्येक ठिकाणी आता लढाईची सुरुवात झालेली आहे. 26 पासून 32 पर्यंत येणारा काळ भयानक आहे, भयानक. आता त्याच्यापासून तयारी लागा, नामस्मरण करा. महाराजांनी सांगितलं, नाम घेता वाया गेला असा भक्त दाखवा मजला. अरे नामस्मरणाशिवाय तरुणोपाय नाही. लक्षात ठेवा, ह्या लहान लहान मुलांना सुद्धा घडवण्यासाठी तुम्हाला नामस्मरण उपयोगी येईल. म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे की आता येणारा काळ 26 ते 32, 26 ते 32 म्हणजे तुमच्या लक्षात घ्या 7-1 वर्षाचा काळ आहे. आणि ह्या काळामध्ये युद्ध आहे, भूकंप आहे. त्याच्यानंतर तुमच्या लक्षात घ्या की आपल्या भूकंपानंतर आपल्या म्हणजे युद्ध झाल्यानंतर युद्धाची परिणिती अशी होणार आहे की ऑक्सिजन तुम्हाला स्वतःला घेऊन फिरावं लागणार, इतकी बिकट अवस्था येणार आहे. आज पैशाचं बोट निघून जाणार आहे. आज जोपर्यंत पिकतंय तोपर्यंत पैशाला महत्व आहे, पण ज्या दिवशी पिकायला बंद होईल त्या दिवशी परत तुम्हाला शेतीची आठवण येईल. कोरोनाच्या काळामध्ये काय झालं, कोरोनाच्या काळामध्ये असं झालं की आपली असणारी माणसं आप्तस्वकीय आपल्या घरात घ्यायला तयार नव्हते, घरचे परके झाले. तसंच या पुढे होणार आहे. म्हणून आपण मार्ग धरा आणि शिवछत्रपती संभाजी राजा असो किंवा शिवाजी महाराज असो याची आचरण भक्ती करा. जास्त काय बोलत नाही, फार वेळ झालेला आहे. धन्यवाद. जय गिरी, जय गिरी, जय.